ठीक आहे. लास्ट ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं राउटर आणि राउटिंगने असं काहीतरी काम केलंय. आता ह्याच्यामध्ये केलंय का आपण, तर एक कंपोनंट घेतलाय आणि हा रिपीट केलाय. कोणता आहे तो, तर ॲपमध्ये मला वाटतं सर्व्हिसेसमध्ये आपण कार्ड रिपीट केलेत. 4 कार्ड रिपीट केले, इथे 4 कार्ड दिसत आहेत. ओके, तर मग दिसत आहेत पण त्या चौघांमध्ये पण डेटा कसा एकदम सेम. मग आपल्याला आज बघायचं आहे की ह्याच्यामध्ये कंपोनंट सेम असेल पण प्रत्येक कंपोनंट मध्ये डेटा कसा वेगवेगळा टाकता. ओके, त्यालाच बोलतात प्रॉप्स. फंक्शन मध्ये आपण नॉर्मल फंक्शन मध्ये हे पाठवत होतो पॅरामीटर्स, त्याच टाइप मध्ये इथे काम होतं, त्याच प्रकारचा एक प्रकार. ठीक आहे. आता हे जे काही बनवलंय ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहिजे, एक हेडिंग, एक थोडंसं डिस्क्रिप्शन, आणि ह्या बटन वरती समज आपल्याला प्राइस पाहिजे. तर मी फक्त हेडिंग आणि प्राइस कशी सेट करायची ते पहिलं दाखवतो. जसं इथे मी कार्ड 1 घेतलं, कार्ड 1 मध्ये आलो. आता आपल्याला जो डेटा पाठवायचा आहे त्या डेटाचं नाव काय ते लिहायचं. काही मला इथे हेडिंग पाहिजे, मी दिलं हेडिंग आणि हेडिंग दिली समज डेमो 1, असं जी काही हेडिंग द्यायची. आता हेडिंग दिली प्लस आपल्याला अजून इथून काय पाहिजे, पास करायचे प्राइस. म्हणून इथे आलो, इथे लिहिलं मी प्राइस. आता प्राइस जी असणार आहे ती स्ट्रिंग तर नाही पास करायची, मला नंबर पास करायचे. मग स्ट्रिंग शिवाय जे काही दुसरं आपल्याला नंबर बुलियन वगैरे पास करायचे ते आपण कर्ली मध्ये पास करतो. इथे लिहिलं समज मॅटर. मग असं जेवढा डेटा पाहिजे तेवढा पास कर. एकाचं 100, 150, 200, 150 काहीतरी रॅन्डम नंबर्स लिहिले. ह्याचं नाव दिले समज डेमो 1, डेमो 3, डेमो 4 आणि याला हेडिंग काहीतरी लिहिलं. 4 लिहिलेत, 4 आले. पण डेमो जो डेटा आहे तो डेटा अजून आलाय का इकडे, आपण कंपोनंट तिकडे लिहिलेत म्हणून कंपोनंट दिसले. हा डेटा इथून पास केला पण हा पास केलेला डेटा तिकडे अजून कॅच केला नाही. मग कार्ड 1 मध्ये जाणार आपण आणि कार्ड 1 मध्ये इकडून येणारा डेटा कॅच करणार. तर इथे तू कोणताही व्हेरिएबल लिही, जसं मी इथे लिहिलं प्रॉप्स कंपल्सरी नाहीये, तुला पाहिजे ते नाव आपण देऊ शकतो. मी प्रॉप्स लिहिलं तर तो जो डेटा येतोय हा पूर्ण डेटा रिसिव्ह झालाय इथे या प्रॉप्स व्हेरिएबल. मग त्याच्यामधून जो जो डेटा पाहिजे तो आपण इकडे सेपरेट करू शकतो. जसं मी लिहिलं प्रॉप्स मधलं काय पाहिजे, तर तिथून जी हेडिंग येते सेव्ह केलं, डेमो 1, डेमो 2, डेमो 4 आणि प्राइस प्रत्येकाची वेगळी द्यायची. इथे खाली आलो, का लिहिणार प्रॉप्स डॉट प्राइस लिहिलं तर त्याच्यामध्ये जी काही प्राइस आहे ती, त्याच्या पुढे सिम्बॉल वगैरे जे काही पाहिजे ते तर आपण असं डिफॉल्ट इकडून लावू शकतो, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. ते लास्ट स्लॅश वगैरे ते पण लावू शकतो, त्याचा पण काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त जे डायनॅमिक डेटा आहे त्याच्यासाठी आपल्याला तसं काम करावं. समजल्या प्रॉप्स असा पण रिसीव्ह करू शकतो किंवा एक दुसरी पद्धत आहे. दुसरी पद्धत म्हणजे काय करणार आपण, मी याला कॉपी करतो, खाली पेस्ट करतो, कमेंट मध्ये टाकतो ही जुनी पद्धत जी. ओके, बरोबर आहे. आपण डायरेक्टली इथून एक ऑब्जेक्ट येतोय बरोबर प्रॉप्स मधून, तर त्याला डिस्ट्रक्चर पण करू शकतो असं कर्लीच्या मध्ये. मग इथे मी डायरेक्टली लिहिणार असं हेडिंग कॉमा अजून काय येतोय प्राइस लिहिला. आता इथे मला प्रॉप्स डॉट हेडिंग प्रॉप्स डॉट प्राइस लिहायची गरज नाही, मी फक्त हेडिंग आणि प्राइस लिहिले तरी चालेल. पण ते लिहिण्यासाठी मला वरती असं स्ट्रक्चर त्याला करावं लागेल. समजलं? काय डाऊट आहे याच्यामध्ये? आता तिकडून फक्त आपल्याला काय करायचे, ती नावं द्यायची, काय काय नावाने डेटा पाठवायचे. पण कधी कधी काय असतं की फिक्स स्ट्रक्चर नाहीये किंवा तुला फिक्स माहित नाही काय पाठवायचे, वेगवेगळा डेटा जाऊ शकतो अशी कंडिशन आहे. तर त्यावेळी किंवा HTML चं स्ट्रक्चर काहीतरी तुला ह्याच्यामध्ये पाठवायचं आहे, तर त्यावेळी आपण आहे ना आतापर्यंत काय करत होतो, इथे सेल्फ क्लोजिंग देत होतो ना, तर तिथे आपण देणार ओपनिंग आणि क्लोजिंग दोन्ही आणि त्याच्या आतमध्ये डेटा पास करणार. जसं मी इथे कार्डला ओपन आणि क्लोज केलं आणि ह्याच्या आतमध्ये समज मी पास केली एखादी लिस्ट. हा सेकंड वाल्यामध्ये समज नाही केलं, मी डायरेक्ट थर्ड वाल्यामध्ये आलो आणि इथून मी आता H1 पास करतो, दिस इज डेमो H1. आता ह्याला मी नाव नाही दिलं ना, काय ह्याला पण नाव नाही, ह्याला पण नाव नाहीये. मग हा जो डेटा येतो ओपनिंग आणि क्लोजिंगच्या मधून येणारा डेटा त्याला बोलतात चिल्ड्रन एलिमेंट. मग त्याला आपण मगाशी इथे काय लिहिलं असतं, प्रॉप्स डॉट चिल्ड्रन. मग आता काय लिहिणार इथे, कॉमा चिल्ड्रन लिहिलं तरी चालेल. कॉपी केलं आणि हा जो पॅराग्राफ दिसत होता मी काय करतो, त्या पॅराग्राफच्या जागी चिल्ड्रन एलिमेंट पास करतो.
हा याला सी मला वाटतं स्मॉल इकडे आलं का बघ, इथे लिस्ट आली आणि इथे ते हेडिंग पण आली, सी स्मॉल लिहायचं ठीक आहे चिल्ड्रन. अजून जर जे काही पास करायचे ते करू शकतो, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. जसं इथे आलो, इथे H4 पास केला, H4 तसंच H3, म्हणजे मल्टिपल डेटा पास करू शकतो, असं नाही की एकच काहीतरी पास करू, एक दोन दोन डेटा इकडे. समजलं? काय डाऊट आहे याच्यामध्ये? पण एक गडबड होतीये अशी की कधी कधी काही डेटा मी पास करतोय, कधी कधी नाही पास करत आहे. इथे चिल्ड्रन नाही पास केलेला, समज मी इथे हेडिंग नाही पास केलेली, तर मग अशा वेळी आपल्याकडे डिफॉल्ट डेटा पण पाहिजे ना. फंक्शन मध्ये होतं का डिफॉल्ट पॅरामीटर वगैरे त्या टाइप मध्ये. ओके, कार्ड वन सेट केलेला इकडे ठीक आहे. आता हा जो कार्ड आहे पाचवा कार्ड, त्याच्यामध्ये काहीच डेटा पास केला नाही, तर इथे काय डेटा येतो काहीच. मग अशा वेळी जर समज आपल्याला काहीतरी डिफॉल्ट सेट करून ठेवायचं आहे, तर त्यासाठी आपण डिफॉल्ट प्रॉप्स सेट करू शकतो. आता कोणासाठी सेट करायचे? कार्ड वन साठी. इथे येणार कार्ड वनच्या खाली लिहिणार कार्ड वन डॉट डिफॉल्ट प्रॉप्स, आणि ह्याच्यामध्ये आपले जे प्रॉप्स आहेत ते पास करणार. काय काय घेतो आपण? हेडिंग आलो, इथे हेडिंगच्या इथे आलो आणि इथे लिहिलं डिफॉल्ट असं काहीतरी टेक्स्ट लिहिलं. मग जिथे हेडिंग पास होणार नाही तिथे बघ तो टेक्स्ट येणार डिफॉल्ट वाला. त्याच्यानंतर आपल्याकडे काय होती? प्राइस. जिथे प्राइस नसेल तिथे मला प्राइस पास करायचे 0, इथे 0 येईल. जर समज मी मध्ये कोणाची तरी नाही पास केली, जसं की हा डेमो 2 आहे, डेमो 2 मधून प्राइस रिमूव्ह केली, डेमो 2 ची प्राइस. डिफॉल्ट प्राइस आपण सेट करू शकतो, 0च कर असं नाहीये. मला 10 सेट करायचे, 10 सेट करून ठेवली. डेमो 2 ची डिफॉल्ट प्राइस ते येईल नाही, नंबर आहे डायरेक्टली यायला पाहिजे. 0 का दिसतोय तिथे? आलं का? रिफ्रेश झालं. ओके, अजून काय पास करतो आपण तिथून? मला वाटतं फक्त हेडिंग आणि प्राइस पास केलेली, आणि मधून येतो चिल्ड्रन एलिमेंट. तर चिल्ड्रनला डिफॉल्ट लावतात का नाही मी कधी ट्राय नाही केलेलं. दिस इज डिफॉल्ट चिल्ड्रन, त्याला पण लावतात. म्हणजे जे काही प्रॉप्स मधून येत आहे ते इथे आपण डिफॉल्ट सेट करून ठेवू शकतो. जर तिकडून आला तर येणारा डेटा घेईल, आणि जर नाही आला तर तो जो डिफॉल्ट डेटा असेल तो आपल्याला शो होणार. समजलं? प्रॉप्स मध्ये काय डाऊट आहे? प्रॉप्स म्हणजे काय आपण केलं इकडे, तर जे काही कंपोनंट रिपीट होत होता त्या कंपोनंट मध्ये प्रत्येक वेळी समज आपल्याला वेगवेगळा डेटा यूज करून तो कंपोनंट रिपीट करायचा, तर म्हणून आपण यूज केले प्रॉप्स. काय करणार त्यासाठी? कंपोनंट जिथे कॉल करत होतो त्याच्याच आतमध्ये इथे आपण ॲट्रिब्यूट सारखा इकडून पास करतो तो डेटा. पहिलं तर लिहितो त्या डेटाचं नाव, आणि त्या डेटामध्ये जी काय व्हॅल्यू स्टोअर असेल ती, स्ट्रिंग असेल तर डबल कोट्समध्ये लिहिणार, त्याशिवाय दुसरं जे काय असेल ते कर्लीमध्ये. इथून ते पास केलं ते कार्ड वन मध्ये डिफॉल्ट रिसीव्ह होणारच आहे. फक्त इथे वरती त्यात आपल्याला नाव लिहायचं आहे. जर मी एक व्हेरिएबल कोणताही लिहिला तर त्या नावामध्ये ते स्टोअर होणार. जसं मी पहिलं प्रॉप्स लिहिलं तर प्रॉप्स नावामध्ये ते स्टोअर होणार. आणि असं जर डिस्ट्रक्चर केलं तर मी स्पेसिफिक सांगतोय की हेच घे. सगळा डेटा येत नाहीये, तिथे प्रॉप्स मध्ये सगळा डेटा येत होता, इथे हा 3च डेटा मी कॅच करतो. ओके, आता इथे ज्या नावाने कॅच केलं त्या नावाने आपल्याला फक्त इकडे यूज करायचं. आणि जर डिफॉल्ट सेट करायचे तर खाली त्या कंपोनेंटचं नाव जे होतं ते डॉट डिफॉल्ट प्रॉप्स असंच लिहायचं. डिफॉल्ट प्रॉप्स सेट आहे पहिल्यापासून, आणि ह्याच्या आतमध्ये जे जे प्रॉप्सची व्हॅल्यू आहे ती सेट करून ठेवायची. समजलं आता हे? ठीक आहे.